नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. लाडकी बहीण योजना संदर्भात सगळ्यात मोठी अपडेट. लाडकी बहीण योजना लेटेस्ट अपडेट. लाडकी बहीण योजनेतील नवीन जे काही नियम आलेले आहेत ते नियम आणि सविस्तर कधी पैसे येणार आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात 2100 रुपयाचा हप्ता याबाबत सरकारचा निर्णय काय, याच्याविषयीचा आजचा सविस्तर व्हिडिओ आपला असणार आहे. सुरुवातीला ज्या महिला आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व बेल आयकॉन दाबून प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे बघा. लाडकी बहीण योजनेचे पैसे आता फक्त ठराविक बँकांना आणि ठराविक महिलांना येणार आहे व ते कोणत्या अकाउंटवरती येणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात कधी पैसे येणार आहे याच्यासाठी सरकारने नवीन नियम आणलेले आहे. सुरुवातीला लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र शासनाने महिलांच्या कल्याणासाठी व महिलांना सुदृढ करण्यासाठी बनवलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल, ज्या महिला शिक्षणापासून वंचित आहे किंवा ज्यांना आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहे त्यांना सबलीकरण करण्यासाठी महिन्याला सरकार 1500 रुपये देत आहे. तर त्या महिलांसाठी आजची एक मोठी खुशखबर आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सगळ्यात मोठी खुशखबर, पैसे वाटपास सुरुवात झाली आहे. मग ते कशा प्रकारे पैसे येणार आहे, कोणत्या जिल्ह्यात कधी पैसे आहे, लाडकी बहिणीच्या योजनेत काय डॉक्युमेंटेशन पाहिजे आणि कोणत्या महिलांना आता इथून पुढे पैसे येणार नाही, याच्यासाठीची महिलांना सगळ्यात मोठी अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत आहोत. सुरुवातीला लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयाची घोषणा सरकारने केलेली होती. पूर्वी 5 हप्ते 1500 रुपयाने आलेले होते, परंतु आता 2 जे हप्ते आहेत ते 2100 रुपयाने येणार आहेत. विधानसभा निवडणुकापूर्वी सरकारने जाहीर केल्यानुसार 600 रुपये वाढीव अनुदान हे देण्यात येत आहे. नवीन मुख्यमंत्री जे काही होणार आहे फडणवीस यांनी जे जाहीर केलेलं आहे, 2100 रुपये हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये महिलांना 2100 असे 2 हप्ते जमा झालेले आहे. 4200 रुपये जमा होत आहेत. आता हे पैसे जमा होत असताना काही ठिकाणी काही डॉक्युमेंटेशन जर तुमच्या नसतील किंवा हे बँकेमध्ये ठराविक बँकेमध्येच पैसे जमा होत आहे, मग ते कोणत्या अशा बँका आहे, कोणत्या ठिकाणी पैसे जमा होत आहे, याच्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल, चॅनल लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून भेटतील. आता कोणत्या बँकांवरती लवकर पैसे येणार आहेत हे आपल्याला ज्या लाडकी बहीणच्या माध्यमातून ठरवलेलं आहे. मग कोणती SBI असेल किंवा इतर बँका असेल, अशा 12 बँकांवरती हे लवकरात लवकर पैसे येणार आहेत, अशी आत्ता काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री शपथविधी सोहळा झालेला नाही, त्याच्या अनुषंगाने आता आपण कोणत्या बँकांवरती पैसे येणार आहे हे लिस्ट आपल्याकडे आलेली आहे. अशा 12 बँका आहेत, त्या बँकांवरती लवकरात लवकर पैसे येणार आहे. मग आता बाकीच्या महिलांना कधी पैसे येणार आहे? येत्या 2 ते 4 डिसेंबरमध्ये सर्व महिलांना 2100 रुपये वाटप होणार आहे. आता त्याच्यासाठी महिलांनी काय करायचं आहे, आपले अकाउंट KYC झालेलं आहे का बघायचं आहे. त्याचबरोबर इतर काही अडचणी असतील तर त्या अडचणीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर जे काही केंद्र सरकारने राज्य सरकारने अटी घालून दिलेल्या आहे त्याच्यानुसार आता उदय सामंत यांनी याच्याविषयी महत्त्वाची प्रक्रिया. ही योजना आल्यानंतर ज्या पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्रामध्ये महिला भगिनींचा पाठिंबा मिळतो का नाही कुठे, परंतु हे जे नियम आहेत ते नियम आहेतच आणि नियमामध्ये बसूनच सगळ्यांनी काम केलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. त्याच्यामुळे हे नव्यानं काही नियम आलेले नाहीये. पण हा निर्णय घेतला त्याचवेळी नियम झालेले आहेत, त्याच्यामध्ये बदल काय करण्याची आवश्यकता. योजनेसंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट अशी आहे बघा, की कोणत्या महिलांना पैसे येणार नाही, ज्यांनी इतर कोणत्या योजनेचा फायदा घेतलेला असेल ती अमाऊंट या रकमेपेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही. व ज्या काही महिलांच्या घरी 4 व्हीलर आहे त्यांनासुद्धा आता हप्ता येणार नाही. सर्व अटी सरकार व्यवस्थित बघून घेणार आहे. याच्यामधले 30 ते 40% महिलांचे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतात. आता बघा, कारण का बऱ्याच महिला अशा होत्या ज्यांनी सरकारी किंवा त्यांच्या घरातील एखादा कर्मचारी सरकारी नोकरीस होता तरीसुद्धा फॉर्म भरलेले आहे, किंवा तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर आहे किंवा उत्पन्नाची अट होती तरीसुद्धा काहींनी फॉर्म भरले, पहिल्यांदा पैसे आले पण असतील, परंतु आता सरकार व्यवस्थित बघून घेणार आहे आणि ज्या महिला खरंच पात्र आहे त्यांनाच पैसे येणार आहे. 6वा आणि 7वा हप्ता वाटप होणार आहे. मग ती वाटप सर्व महिलांना नाही तर ठराविक महिलांनाच होणार आहे. मग कोणत्या अशा ठराविक महिला आहे ज्यांची पात्रता पूर्ण असेल त्याच महिलांना हा व्हिडिओमधून आपण सांगितल्यानुसार, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण आपण सांगितलं होतं कोणत्या महिलांना पैसे येणार आहे. 5 अटी आहे, त्याच्यामध्ये तुमचं उत्पन्न आहे, तुमच्याकडे 4 व्हीलर नको आहे, सरकारी नोकरी नको आहे व इतर कोणत्याही तुम्ही योजनेचा फायदा घेत नसावे तरच तुम्हाला हे पैसे येणार आहे. अशी लाडकी
बहिणीची योजनेचे जे काही तुमच्या मंत्री आहेत त्या मंत्र्यांनी सुद्धा सांगितले आहे 2100 रुपये वाटप सुरू झालेलं आहे. मग याच महिलांना म्हणजे कोणत्या, ज्यांनी अटी आणि शर्ती पूर्ण केलेल्या आहे अशाच महिलांना आणि ज्यांचे खाते या नॅशनलाइज बँकेमध्ये आहे. मग कोणत्या नॅशनलाइज बँक आहे, स्टेट बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल किंवा इतर जे काही 12 बँका आहेत त्या बँकांमध्ये पहिल्यांदा सुरुवात झालेली आहे आणि ठराविक जिल्ह्यांमध्येच पहिल्यांदा पैसे येणार आहे. त्याच्यानंतर काही महिलांना असं शंका आहे की आमचे फॉर्म अप्रूव्ह झाले परंतु पैसे आलेले नाही. त्यांनासुद्धा एक महत्त्वाची बातमी अशी आहे की तुमचे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले ज्यांना ज्यांना पहिल्यांदा पैसे आलेले त्या सर्वांना पैसे येणार नाही. परंतु ज्यांनी व्यवस्थितपणे कागदपत्र भरलेले असतील, हमीपत्र व्यवस्थित वाचलेले असेल आणि अटी शर्ती व्यवस्थित बघितल्या असतील त्यांनाच सरकार 2100 रुपये देणार आहेत. आता याच्या संदर्भातलं तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही शेजारच्या आशा सेविका केंद्रवाल्यांना विचारू शकता किंवा तुमच्या गावातील जे काही तुमचे प्रधान असतील त्यांना तुम्ही विचारू शकता. आता याच्यामध्ये बघा कोणते अकाउंट महत्त्वाचे आहे. हे 12 अकाउंट असतील तर तुमचे पैसे लवकरात लवकर येणार आहे. मग बँक ऑफ बरोडा असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल, पंजाब सिंध, स्टेट बँक, युनियन बँक, युको बँक या जर बँकांमध्ये तुमचे खातं असतील तर तुम्हाला पैसे लवकरात लवकर येणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही. या 12 पैकी जर तुमचे खाते असेल तर लवकरात लवकर पैसे येणार आहे. त्यानंतर जे काही तुमच्या प्रायव्हेट बँका आहे मग HDFC, ICICI, ॲक्सिस, कोटक, IDBI, इंडसलंड या बँकांमध्ये याच्यानंतर पैसे येणार आहे. म्हणजे सुरुवातीला जे पैसे येणार आहे नॅशनलाइज बँक येणार आहे, नंतर तुमच्या प्रायव्हेट बँकांमध्ये पैसे येणार आहे. शक्यतो तुम्ही नॅशनलाइज बँकेचं अकाउंट देणं गरजेचं आहे कारण तिथे आधार सीडिंगची प्रोसेस लवकरात लवकर होते. त्याचबरोबर जर तुमच्या अकाउंटवरती काही KYC अपडेट नसेल महिलांनी बघून घेणं गरजेचं आहे कारण 2-3 महिने त्याच्यावर ट्रान्झॅक्शन झाले नाही तर KYC करणं गरजेचं असतं. जर KYC प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर ते खातं तुमचं बंद होऊ शकतं. त्याच्यानंतर येस बँक, IDFC बँक, AU बँक आणि फेडरल बँक या पण प्रायव्हेट बँका आहे. याच्यावरती सुद्धा तुमचे पैसे येऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त जे काही पोस्टल आहे किंवा इतर जे काही तुम्ही पतसंस्था वगैरेंचे खाते दिलेले आहे ज्या काही जिल्हा बँका असतील यांच्यावरती सुद्धा आता पैसे येणार नाही. सर्व महिलांनी व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे आपण कोणतं अकाउंट दिलेलं आहे आणि याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला पाठीमागच्या आपण व्हिडिओमध्ये पण दाखवलेला आहे. सर्वांनी बेल आयकॉन प्रेस करून लाडली बहीण योजनेसंदर्भातील अजून काही अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून टाकणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा व आपल्याला आत्तापर्यंत किती हप्ते आलेले आहे व आपल्याला काही डॉक्युमेंटेशनविषयी माहिती पाहिजे असेल तर याच्यावरती तुम्ही कमेंट करू शकता किंवा आपल्या शेजारचे जे आशा सेविका केंद्र आहे यांच्याकडे जाऊन आपण याच्याविषयी चौकशी करू शकता. धन्यवाद. आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. यापुढे आपल्या चॅनलला अशाच प्रकारे प्रेम करत जा व लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून आमचा उत्साह वाढवत जा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमात देत जाऊ. धन्यवाद मित्रांनो.